मित्रांनो, आज आम्ही निघालो आहोत न्यूयॉर्क सिटी टूरला. चला तर मग पुढील 3 दिवस आपण बघणार आहोत न्यूयॉर्क शहरातली प्रसिद्ध अशी काही ठिकाणं. बॉस्टन वरून आम्ही थेट निघालो न्यू जर्सीच्या दिशेने, म्हणजेच अमेरिकेची स्वातंत्र्य देवता स्टॅच्यू ऑफ लिबर्टी बघण्यासाठी. बॉस्टन ते न्यूयॉर्क हे अंतर 215 मैल्स एवढं आहे. पण मित्रांनो, तुमच्या रूट प्रमाणे हे अंतर बदलतं. तुम्ही जर बॉस्टन टू मॅनहॅटन येत असाल तर हे अंतर साधारण 215 ते 220 मैल्स एवढं आहे. आणि जर तुम्ही बॉस्टन टू लिबर्टी स्टेट पार्क न्यू जर्सी वेने येत असाल तर हे अंतर साधारण 230 मैल्स एवढं आहे. न्यूयॉर्क आणि न्यू जर्सी दोनही बाजूने आपल्याला इथे येता येतं. करून आम्ही निघालो तिकीट काउंटरकडे. मित्रांनो, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी समुद्राच्या मधोमध असल्यामुळे ते पाहण्याकरता आपल्याला फेरी बोटने जावं लागतं. आणि या फेरी बोट मधून प्रवास करण्यासाठी प्रति व्यक्ती $26 ते $32 एवढा तिकीट दर आहे. जगप्रसिद्ध स्टॅच्यू ऑफ लिबर्टी ही अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरामधल्या लिबर्टी आयलंडवर उभारण्यात आलेली एक भव्य वास्तू आहे. फेरी बोटने उतरल्यानंतर आम्ही निघालो स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या दिशेने वर जाण्याकरता. अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या शताब्दीच्या स्मरणार्थ फ्रान्सने हा पुतळा भेट दिला आणि ह्या पुतळ्याचं अनावरण 28 ऑक्टोबर 1886 रोजी करण्यात आलं. साधारण 2.4 mm जाडीच्या तांब्याच्या पत्र्यापासून हा संपूर्ण पुतळा बनवलेला असून आतून त्याला लोखंडाच्या पट्ट्यांचा आधार दिला आहे. इथे लिफ्ट आणि स्टेप्स दोन्ही आहेत, पण आम्ही स्टेप्सने वर चढत जाण्याचा निर्णय घेतला. एवढ्या उंचावर आल्यानंतर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याची मजा काही औरच आहे. आणि इथून न्यूयॉर्क सिटीचं दृश्य अजूनच मनमोहक दिसतं. हा पुतळा
तांब्याचा असून सुद्धा हिरवा दिसण्याचं कारण म्हणजे वातावरणातल्या ऑक्सिजनशी संपर्क येऊन झालेल्या रासायनिक बदलांमुळे स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचा रंग हिरवा दिसतो. उजव्या हातातील ज्योत ही प्रकाश दर्शवते, तर डाव्या हातातलं पुस्तक हे ज्ञान दर्शवतं. एकशे 51 फूट उंच असलेल्या स्वातंत्र्य देवतेच्या ह्या पुतळ्याची पाया धरून उंची 305 फूट आहे आणि पुतळ्याच्या मुकुटातली 7 किरणं जगातली 7 खंड दर्शवतात आणि मुकुटातल्या 25 खिडक्या ही पृथ्वी तलावरची मौल्यवान रत्न दर्शवतात. बोटने परत येऊन आम्ही निघालो न्यू जर्सीला. तर मित्रहो, आपण पुन्हा भेटूया पुढच्या भागात.